ते लेकीला वाटे लावताना रोहिदास खेड्यातला प्रसंग असेल बगुरे गुरुजी. सगळ्या मावल्या अंगणात येऊन उभ्या राहतात, रडारड चालती. लेक सासऱ्यासी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माय रडतीन मुलगी रडती. आणि माय लेकीचं रडणं पाहिलं की सगळ्या महिला रडतात. मग त्यांची चर्चा, केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे लेकीवर, केवढी रडती माय, केवढं प्रेम. कोण नाही म्हणतं, प्रेमच आहे. पण त्याच्याही पेक्षा प्रेम पाहायचं घरात जा. का दिसल? त्या मुलीचा बाप एकटाच घरात बसून असेल, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, हातात उपरणं असेल, लेखीच्या आठवणीनं उपरण्यात तोंड खुपसून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. पुराणाचे पुराण यासाठी भरले आरे गुरुजी. रात्री 12ला जन्म झाला कृष्ण भगवंताचा, मायचं प्रेम बापाचं सांगतो. कडकडून मिठी मारली आणि माय रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा दगड पहा. माझ्या भावानं 6 लेकरं, पाय धरून गरगरा फिरवायचा, नारळ फोडतय तसं डोकं फोडून त्या दगडावर मारायचा. 6 मारले. मग एवढं तरी लपवा लपवा जगजेठी, ही मायचं प्रेम. पण सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, यमुनेला पूर, तरी लेकराला टोपल्यात घेतलं. विठ्ठल 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 टोपल्यात ठेवलं भरत. गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून रात्रीचा बाप गेला आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी मथुरेच्या जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं कमी? तुका म्हणे नेती गांजुवानी काती, उदार जीवाची आपुलिया, उदार जीवाची आपुलिया. तुका म्हणे नेती गांजुवानी काती, उदार जीवाची आपुलिया, उदार आमचा रोहिदास महाराज म्हणजे गाथेचे गाथे पाठ. उदार जीवासी बाप करी जोडी लेकुराचे. हे बा भरत नाही दिलं प्रमाण. गाते पाठ. मरण हे प्रत्येकाला आहे, कोणी असू द्या. वशिली बाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याचा भाचा मेला अभिमन्यू. जगडमाता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीरामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथ राजाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला तर 4पैकी पाणी पाजायला एकही नव्हतं. म्हणून मरणाच्या बाबतीमध्ये रोहिदास महाराज वशिलेबाजी चालत नाही. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए
सन्यासी मर गए चिंता क्योंकि जब भी सभी सन्यासी मर गए चिंता दोगी जब भी सभी सन्यासी मर गए चिंता दोगी वाह, पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी, नवबे मर गए, 10 मर गए सहस्त्राध्यांसी, 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. 9 भी मर गए म्हणजे नवग्रह गेले, 10 भी मर गए 10 अवतार गेले, मर गए सहस्त्र-88,000 ऋषी गेले, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 3 लोग पर छत्र विराजे, वाह वाह. 3 लोग पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन विचारी. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. जन्म झाला, एक दिवस जायचा आहे. मिलन शब्द आला भगुरे गुरुजी की पुढे ताटातूट शब्द ठरलेला आहे. संयोग हा वियोगासाठीच असतो, मिलन हे ताटातुटीसाठीच असते. आता तुम्ही सगळे 9:30 वाजता इथं आला कशासाठी? ते कीर्तनाला मलाही माहिती आहे, पण कीर्तन संपल्यावर आपापल्या घरी जाण्यासाठी ठरवून आला. कुराडे पाटलानं नायलांच्या दोरीनं बांधला तरी एकरुकेखर दोऱ्या तोडून जाल तुम्ही. म्हणजे एकत्रित आलो आम्ही ते विभक्त होण्यासाठी, मिलन झालं ते ताटातुटीसाठी. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप, एक मुसाफिर हम है एक मुसाफिर आप. बस प्रवास आहे आणि आपण प्रवासी आहे हे जर सिद्ध झालं, प्रवास कधी संपतो? कातरवाडीचा माणूस येवल्याला गेल्यावर येवल्याहून वापस येतो, मग संध्याकाळी बाथरूममध्ये फ्रेश होतो. ज्या बाकड्याहून बसून गेलं तर सकाळी त्या बाकड्यावर येऊन बसतं. बायकोला म्हणतं आणवरच्या कटकट संपली एकदाची, म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं वापस आलं तेव्हा प्रवास संपला. तसं आम्ही जिथून आलो तिथं जाऊ तेव्हा प्रवास संपणार आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर एक लक्षात ठेवा, प्रवास हा वयमानावर नसतो, तिकिटावर आहे. हा, तिकिटावर. नाही तर वैचित्र्य तर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेत स्मशानात जातो. ज्याची चिता पेटली धाड 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 धाड, ते पोरग जवान आहे 22 वर्षाचं, आणि जो हुंदके देऊ देऊ रडतो आजोबा तो 92चा. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल तिकीट संपलं की उतरावं लागतं. मग कोण कोणाच्या आधी उतरल हे सांगता येत नाही. प्रवास फरक एवढाच आहे, आम्ही मरताना रडतो, संत हसत जातात. बस हा फरक आहे. कारण ते मरण समजत नाही. अरे साधू संताची दृष्टी, आम्ही किती प्रियत यात्रा पाहिल्या तरी वाटत नाही आरो महाराज एक दिवस आमचंही असंच निघल म्हणून. संत नुसतं झाडाखाली बसले, एक महात्मा उच्च बोधाचे, वाऱ्यानं पिकलं पान खाली गळून पडलं. पिकलेलं पान खाली पडलं तेव्हा झाड हसत होतं आणि पान रडत होतं. संतांनी लिहिलेला संवाद सांगतो. विचारलं झाडाने, पाना का रडतो? पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. कोण? ते पिकलं पान म्हणतं. तुझ्या सानिध्यात होतो वृक्षा, आता पिकल्यानंतर गळून पडलो बाबा. वारा येईल, उडून जाईल, पुन्हा या जन्मी तुझी माझी भेट होणार नाही, याच्याबद्दल वाईट वाटतं. वृक्ष कहे सुनो पत्तराय, सुनो हमारी नीत. अरे एक आएगा एक जाएगा, यही जगत की रीत.
लेका तुझ्यासारखे पिकले दरवर्षी पडले आणि वैशाखात मला नवीन फुटले झाड सांगतं पानाला. एक माळी दादा फुलं तोडायला आला. फुलं तोडत असताना कळ्यांचा संवाद सुरू झाला. मालियावत देखै कलिया करी पुकार. एक कळी दुसऱ्या कळीला सावध ग, अगं सावध, तो बघ ना माळी दादा फुलं तोडतोय. तोडू दे, तुझं माझं काय नुकसान. आज नाही नुकसान, पण आपलं कळ्यांचं रूपांतर उद्या फुलात होणार. आणि माळी परवा असंच मुंडका आपलंही तोडणार. माली आवत देखै कलिया करी पुकार. फुली फुली चुन लिए कल है हमारी बार. एक पाहताचा एक चित है सावध जागून सारे नवा सावध जागून पाहताचे पागिराने सावध जागून एक पाहत एकाची दहणे सावध त्या गुणे कारे नव्हा. आपण काय म्हणतो रोहिदास, दारात मरावं, नाते गोते येतात, रडारड चालती, मोठा सोहळा होतो. संत याच्या विरोधात आहे. मरणा भला विदेश का जहा अपना नाही कोय. ते म्हणतात अशा ठिकाणी मरण यावं जिथं ओळखीचंच कोणी नाही. मरणा भला विदेश का जहा अपना नाही कोय. आणि बेवारस प्रेत पडल्यावर जीव जंतू भोजन करे तो कोटी यज्ञ का फल होय. हे संताचे. बर रविदास वावा म्हणत जातो मध्ये मध्ये. विठ्ठल नाही काही करता आलं तरी जीवनामध्ये दोन गोष्टी. दो बातों की याद रख जो चाहे कल्याण निज मौत कोरदू जो श्री भगवान. दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाचा आणि एक परमेश्वराचा. आम्ही सगळे आठवतो आणि एवढंच विसरतो. मरणाला विसरतो आणि मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरतो. मरणाला जर विसरलं नसतं तर संतांनी विचारलं असतं का, काय विसरली मरणा बापुडी आणि मरणाची कारे नाही. जाऊ द्या, हे सगळे पाठ आहे तुम्हाला. हे प्रश्न त्याच्यासाठी आहे. मरण अरे नाही आठवण, काय विसरली मरणा बापुडी. पण आम्ही जरी मरणाला विसरलो रोहिदास, तरी मरण आम्हाला नाही विसरलं. हे लक्षात ठेवा. ते जसा तुम्ही हप्ता भरायचा विसरला बँकेचा, पण तिथला साहेब नाही विसरला, तो नोटीस पाठवतोच. तसं मरणाची नोटीस येत असते. कानाजवळचं केस पांढरं झालं समजायचं मरणाची. जरा कर्ण मुळी सांगू आली गोटी मृत्यूची अभ्यासी जवळी आली. मृत्यूची अभ्यासी जवळी आली. जरा
होय सांगू आली, गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले, समागत्य वक्ती ती धोकाणध्वं परस्त्री परद्रव्ये वांछं त्यजध्वं भजतुं रमानाथ पादारविंदं. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले. त्याचं भाषांतर होऊया. संत सदा उपदेश बतावत केससी ससब सिद्ध भय है तो अजहु ममता नहीं चांडत मौतहु आय संदेश भय. नोटीस नोटीस. कानाजवळचं केस पांढरं झालं काही धोका नाही ना रे. सफेद बाल मरण रूपी फुलों की कोमल कलिया है. पांढरे केस म्हणजे मरण रूपी फुलाला आलेली कळी आहे. म्हणजे याचं रूपांतर फुलात होणार आहे. पहिला नोटीस आहे भरत. 4-2 केस कानाजवळचे पांढरे झाले की समजायचं मरणाची नोटीस आली. पण अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंडा असणारी माणसं हाय नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात, इथे केस काळे केले जातील. त्याला म्हणतात नोटीस वापस. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले. आम्ही जरी मरणाला विसरलो आरू गुरुजी तरी मरण आम्हाला नाही विसरलं. तुम्ही किती वर्ष जगला याचं मरणाला काही देणं घेणं नाही. किती शिल्लक अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. अजून 1 तास आहे. घडी पाहता तुम्ही म्हणून म्हटलं घडी घडी वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजा या बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. मग पहिली गोष्ट मरण विसरू नका. राजा परीक्षितीला 7च दिवसात मुक्ती प्राप्त झाली. रोहिदास आम्ही 70 वर्ष ऐकून का नाही फरक पडत. तर त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं हे त्याचं उत्तर आहे. आम्ही तर इथं आल्यावर मोबाईलला विसरत नाही तर मरण लांब आहे. कीर्तनकार बुवाचं कीर्तन चालतं हे खाली मान घालून बोट घालतंय त्याच्या. अरे निदान इथलं नाही सांगत मी, दुसऱ्या गावचं. 1 तासाकरता तर तो मोह टाळा. माझं खोटं असलं तुम्ही मरून पहा. पहिला मोबाईल नातू काढून येणार आहे खिशातला. सोबत नाही येते. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. थोडा वेळ 1 तास मोह टाळायचा बरं का. बरं 1 तास. इथं आल्यावर काय काय माणसं त्यांच्या लक्षात येतं आपण आलो कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चीत काय मांडियाले प्रेत, काय मांडियाले प्रेत, काय मांडियाले प्रेत. काय मांडिले प्रेत जवळी नाही चित्त. राजा परीक्षिती 7 दिवसात मुक्त झाला. मरण डोळ्यापुढे. आणि एकदा मरण डोळ्यापुढे दिसलं ना सगळे भोग तुच्छ वाटा. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, त्याचं दार ओपन करतो आणि मग त्याच्यात शेंगादाणे ठेवतो. रात्रीचा उंदीर आत शिरला, त्याचाच हादरा बसला आणि दार बंद झालं पिंजऱ्याचं. शेंगादाण्याला तोंड लावत नाही उंदीर. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला, आता का नाही खात? आता दार बंद झाल्यामुळे त्याला मरण दिसतं, शेंगदाणे नाही दिसत. तसा राजा परीक्षिती
मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली जायची. पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आम्ही जरी परमेश्वराला विसरलो आरू गुरुजी, तरी परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. देखवी ऐकवी एक नारायण, ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. बरं का पठाडे गुरुजी, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. ते नंतर महत्व कळता. नाहीतर तुम्हाला परिवाराचं खरं प्रेम पाहायचं असेल, एक रुकेकर मरून पा. काय रडणं चालतं राव, कवटाळू कवटाळू. मुलगी म्हणते बाबा चमचाभर तरी दूध घ्या ना. सून म्हणते एक शब्द तरी ऐका ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर पार डेड बॉडीच्या तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे जर्सीच्या गोठ्यात रोज 6 महिन्यापासून, तूच बघत नव्हती, एकदा बघा. अरे प्रेताला डोळे आहे, प्रेताला कानही आहे, प्रेताला तोंडही आहे. नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह आहे, एकदा बघा, एवढं ऐका. आता का नाही? देखवी ऐकवी एक नारायण. त्यानं आपली सत्ता काढून घेतली आता. म्हणून तयाचे भजन चुकू नका. 2 बातों की याद जो चाहे कल्याण, निज मौत कर दू जो श्री भगवान. मरण प्रत्येकाला आहे. आपण तिकडेच चाललो. म्हणायचं असते मराठीमध्ये मरण आलं. अरे मरण येतच नाही, ते आहे तिथंच आहे. आम्हीच तिथपर्यंत जात असतो. आषाढीच्या वेळेला सर्व लोकांनी एसटी केली, त्याच्यात 50 वारकरी बसले. भरत महाराज आणि एसटी भजन करीत 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 लोक 8-9 तासांनी पंढरपुरात एसटी पोहोचले आरू गुरुजी. मग उभे राहिल्यावर एकमेकाला म्हणतात वारकरी, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे नाशिक जिल्ह्यातून गेलं, 7-8 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं. अरे येतच नाही, ते 2030ला आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जात असतो. आपण दररोज 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 जे चाललो ते मरणाकडे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल मरायचं आहे. मग संतातना आमच्यात फरक काय? अरे ते मरताना प्रसन्नतेनं जातात आणि आम्ही दुःखानं जातो. का? ते मरण समजत नाही, माहेरा जाणं. दुसरं चरण. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, ओ माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा,
आलो निजाच्या माहेरा त्यांच्यात आणि आपल्यात भरत महाराज हा फरक आहे. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. आलो निजाच्या माहेरा. आणि खरं सांगा, रडारड कधी असते अरे गुरुजी? सासरला जाताना मुलगी आईच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला बिलगू बिलगू रडते. कधी? सासरी जाताना. माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या. अरे पाहत नाही, सुटकेस उचलली की चालली भावासोबत जाऊन बसती गाडीत. एवढा आनंद होतो कधी? माहेरा जाताना. त्याच्यात फरक असा आहे, पारतंत्र्य जिथं आहे ते सासर आणि स्वातंत्र्य आहे माहेर. नांदायचं आहे त्याला सासर म्हणतात आणि आनंद भोगायचा आहे त्याला माहेर म्हणतात. सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. भरत याचं नाव सासर आहे. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, नंदेचं जेवण, सगळ्याचं झालं जेवण. मग हे जेवण आणि सर्व झाल्यानंतर सगळ्याचं अंथरूण पांघरून, याच्या उशाकडे तांब्या, त्याच्या तिच्या उशाकडे तांब्या, या तंबाखूचा बटवा, याचा त्याची पानाची पिशवी, बॅटरी, छत्री, सगळे त्याची रात्रीचे 12 वाजले. आणि मग झोपली बिचारीन. थोडी उशिरा उठली की सासूची तक्रार गावात सुरू झाली. झोपूनच आहे अजून, आताच्या पोरी तसल्या, आणि तूही तसलीच होती. सास बी कभी आताच्या पोरी तसल्याच, आताच्या पोरी तसल्याच. हे सासर आहे जिथे स्वातंत्र्य नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता सुरुवातीमध्ये केलं भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही. केलं भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही. हे सासर आहे पांच्या गुरुजी. कागा सासुरवासी मज केली भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. आपण सध्या सासरला आहो, कारण जीवाला वधू म्हटलंय. जीवाला, जीव ही वधू आहे आणि ती इथे नांदायला आलेली आहे. बरं का? येवणी वराडीनी हे सासर आहे, जीवरूपी वधूचं सासर. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोणतो नवरा नाही ओळखी. आणि ओळखी असती तर रोहिदास हे विचारलं असतं, मी कवनाची मज सांगतो, मी कवनाची मज सांगतो,
बैसल्या टेकी कोणतो नवरा नाही ओळखीनी कवणाची म्हणजे सांगा कोणी वराड या वराडणी कवणते वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नव्हे स्वप्न गे मायन बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय सगळे पाठ आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. ही सासर जीवाचं सासर आहे ते नांदायला आनंद भोगायचा जीवाचं माहेर आहे. जिथून ज्याचा जन्म होतो त्याला माहेर म्हणतात. नांदायचं आहे ते सासर. आपला जन्म तिथे आहे. ममाई वंशो जीव लोके जीवभूत सनातन पिता हमस जगतो माता दाता पितामह. जिथे सासू आहे सासरा आहे दीर आहे पती आहे ननंद हे जिथं आहे त्याला म्हणतात सासर. आणि जिथं मम्मी आहे डॅडी आहे पप्पा आहे दीदी आहे भैया आहे याला म्हणतात माहेर. बरं का पंढरी बाबा. माझे माहेर पंढरी म्हणा पंढरी बाबा. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे मी बरे जाती आहे मी बरे जाती माझी बहीण चंद्रभागा माझी 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 बहीण चंद्रभागा करीत पाप भंगा पाप भंगा करीत से पाप भंगा माझे माहेर पंढरी माहेर माहेर पंढरी आहे भीमरे जाती आहे भीमरे जाती भगुरे गुरुजी. रुक्माई आमची माय आहे पांडुरंग आमचा बाप आहे चंद्रभागा बहीण आहे पुंडरीक राय बंधू. बस हे आलं की भीमसेनजी जोशी डोळ्यापुढे सर्व अरे गायक बरेच झाले आरू महाराज जगाच्या पाठीवर पण चंद्र सूर्य असेपर्यंत हे दोन गायक अजरामर आहे लता दिदी भीमसेनजी जोशी. असं का झालं याचं उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत अमर आहे. बाकीच्यांनी गाणे म्हटले रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपी ही गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार भला तुझ पाहता विठ्ठल म्हणून अमर झाले विठ्ठल. जिथं माय आहे जिथं बाप आहे जिथं बहीण आहे जिथं भाऊ आहे त्याला म्हणतात माहेर. म्हणून माहेर संताचे माहेर संताचे माहेर संतान नाम या स्वामी केशवाचे नाम केशवाचे नाम या स्वामी केशवाचे नाम या स्वामी केशवाचे नाम या स्वामी केशवाचे हुशार माहेर संताजी नामया स्वामी केशवाचे ते स्वातंत्र्य आहे. माहेरी सर्वाच्या आधी जेवायचं नंतर झोपायचं नाही तर सर्वाच्या आधी जेवायचं आणि सर्वाच्या नंतर उठायचं.
तिथं गेली म्हणजे मम्मी स्वयंपाक करते आणि हे किचन मध्येच असते. मम्मी लाड करते, बेटा गरम जेवून घे. परिवार जेवायचा जाय भरत. जेवली पुढे म्हणते आई आता झोपते मी. जा. 8ला झोपली. 8ला. सकाळचे 8 वाजले तरी नाही उठली. मग तिचा भाऊ जातो गोंद्या अंगावरचं पांघरून. तायडे उठ. आईला होत ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला रे. इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. हे आनंद भोगायचं ठिकाण आहे माहेर. म्हणून आम्ही मरणाला मरण समजतो, संत त्याला माहेरा जाणं समजतात. अजून एक ते सर्वांना माहिती आहे, नुसतं बिल्डिंग करून जातो. आषाढ शुद्ध एकादशी नामदेवराय म्हणले मला परवानगी द्या. बरं का, थोडक्यात आहे का पाठ? मग मला माहिती आहे. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठलासी. आज्ञा द्यावी हो मजसी, आज्ञा द्यावी हो मजसी, आज्ञा द्यावी हो मजसी. समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया. आषाढ शुद्ध एकादशी, 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 आषाढ शुद्ध एकादशी. पाठ नसल्यामुळे गप बसला. आषाढ शुद्ध एकादशी आज्ञा द्यावी म्हणजे नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा द्यावी म्हणजे समाधी विश्रांती घ्यावया, आयुष्य कळसाशी आले. देव म्हणे नाम्या घाई करू नको घारुके. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, तेव्हा तारखी नव्हत्या तिथ्या. राहे पक्ष भरी 15 दिवस थांब, ही माझी वारी आहे. 15 दिवसानं तुझा समाधी सोहळा करतो. अरे का झालं. मग नामदेवराय वैकुंठाला. तिथं देवानं आठवण करून दिली. नामा होता वैकुंठासी, देव विनवितयासी. अरे अपूर्ण कार्य आहे ना, अभंग अपूर्ण राहिले ना. अभंग लिहायला जावं लागेल. कुठे जाऊ? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण नामा सोडून वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. पण बोली करून आला. जातो देवा जातो, पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात तसलं नाही चालणार. राम बोलो भाई राम, तुला यावं लागेल घ्यायला. चालेल. कबूल करून आले. कार्य संपलं. मग विनंती सुरू झाली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझा आकामी करुणा विनवा पंडितचा राणा तुका म्हणे मजा आठवा मुळे लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता एक उपाय सांगतो. ज्याच्यावर बसतंय ते तिथं वशिला लावा. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी. गरुड म्हणला मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार. मग अजून झोपून आहे. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. म्हणला जाग करतो पण काम होईल याची शाश्वती नाही का. पाय लक्ष्मीच्या हात. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. मॅडमकडे वशिला लावा. जेव्हा साहेब काम करत नाही भरत तेव्हा मॅडम कडून. त्याच्यात कास्तकार मंडळी 1 नंबरची हुशार काम करण्यामध्ये. बरोबर मॅडम साहेब आता ऑफिसला गेले हे त्याला माहिती असते. मग तिथंच जातं तालुक्याला. तिथंच खरेदी करतं भाजीपाला. टोमॅटो वांगे दोडकी लवकी काकडी पालक कोथिंबीर गवार भेंडी 2 पिशव्या फुल भरल्या. 2 वाजता साहेबाच्या बंगल्यावर. वॉचमॅन म्हणले काय. वानोळा आणला शेतातला. आपल्या याच्या शेतात काहीच नाही. काळं रान तिथं घेतलं येवल्यात. वानोळा. मॅडमला विचारू द्या. वॉचमॅन आत गेला. मॅडम ते एक शेतकरी आला. तो म्हणतो वानोळा आणला 2 पिशव्या फुल भरलेल्या दोडकी लवकी काकडी पालक कोशिंबीर हिरवा गार भाजीपाला. एवढं ऐकलं की मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं. आण म्हणा आण म्हणा आण म्हणा. पिशव्या ठेवल्या. कुठला रे बाबा. अमुक गावचा. साहेबासोबत परिचय आहे ना.
3 वर्ष झाले हेलपाटे घालतो, कामच नाही करत साहेब. कोणतं काम आहे? अमुक काम आहे. ठीक आहे, तुझा घरी साहेब ऑफिसमधून आल्यानंतर पहिलं तुझं काम करायला लावते. आता उद्या इथं यायचं नाही, सरळ ऑफिसमध्ये जा, तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांनी काम केलं नाही की मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे पाहिलं तुम्ही ते हाती तिसरी यावी का तुळती वेग्याला वाटो